श्री स्वामी समर्थ. गुरुपद म्हणजे नेमकं काय? एखाद्या व्यक्तीने आध्यात्मिक किंवा धार्मिक मार्गावर मार्गदर्शनासाठी एखाद्या गुरूंकडून मार्गदर्शन आणि आशीर्वाद स्वीकारणे. यामध्ये गुरु आपल्या शिष्याला योग्य मार्ग दाखवतात आणि त्याला आध्यात्मिक ज्ञानाकडे घेऊन जातात. गुरुपद घेण्याची अधिक स्पष्टीकरण. गुरुचे महत्त्व. गुरु हा शिष्यासाठी मार्गदर्शक, शिक्षक आणि आध्यात्मिक पिता असतो. तो शिष्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाकडे घेऊन जातो. गुरु शिष्य परंपरा. भारतीय संस्कृतीत गुरु शिष्य परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. या परंपरेत गुरु आपल्या शिष्याला केवळ ज्ञानच नाही तर जीवन जगण्याची कला देखील शिकवतो. गुरुमंत्र. गुरुपद घेताना गुरु आपल्या शिष्याला एक गुरुमंत्र देतो, ज्याचा जप करून शिष्य आध्यात्मिक प्रगती करतो. अनुग्रह. गुरु आपल्या शिष्याला अनुग्रह देतात, ज्यामुळे शिष्याला आध्यात्मिक शक्ती मिळते आणि तो आपल्या मार्गावर यशस्वी होतो. गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेचा दिवस गुरुजनांचा सन्मान करण्याचा दिवस असतो. या दिवशी लोक आपल्या गुरूंना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतात. गुरुपदाचे महत्त्व. गुरुपद स्वीकारणे म्हणजे केवळ एखादे पद स्वीकारणे नव्हे, तर गुरुच्या शिकवणीनुसार जीवन जगणे आणि आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करणे. थोडक्यात गुरुपद घेणे म्हणजे योग्य मार्गदर्शनासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी गुरूंकडून आशीर्वाद आणि मार्गदर्शन स्वीकारणे. श्री स्वामी समर्थ.